सोलापूर जिल्ह्यामध्ये 14 नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका झाल्या। दिव्याच्या गाडीतून बऱ्याचशा मंत्री महोदयांनी प्रचार सभा घेतल्या। गरीब दुबळ्या समाज घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही महामंडळ स्थापन केलेली आहे असं सांगितलं, परंतु प्रत्यक्षात 31 नव्या महामंडळाची नेमणूक झाली, पण त्या नव्या महामंडळाचा शिपाई नेमायला त्यांना वेळ मिळाला नाही। त्यामुळं कार्यालय त्यांची स्थापन झाली नाहीत। नुसती त्या लोकांना बरं वाटावं म्हणून विधानसभेत मतदान मिळावं एवढ्या हेतूनं ही महामंडळं 30 नवे महामंडळं स्थापन झाली, पण त्यांचे कार्यालय करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही। पैसे, अनुदान, कर्मचारी नेमणं हा फार नंतरचा भाग आहे, परंतु प्रचंड व्याप असल्यामुळं देशाचा आणि राज्याचा, त्यासाठी त्यांना ही महामंडळं कार्यान्वित करण्यात आली नाहीत। त्यामुळं यांना अनुदान द्यावं, यासाठी गतिमान करावं म्हणून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहोत आणि हे प्रशासन गतिमान करा अशी विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहोत। फुले महामंडळ, साठे महामंडळ, रोहिदास महामंडळ, त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ आणि 5वं महामंडळ बहुजनांचं अण्णासाहेब पाटील महामंडळ, महिला विकास महामंडळ, अशा या 6 मंडळाबद्दलची माझी तक्रार एवढीच आहे की थोडंसं अनुदानात वाढ करा, त्यांना पैसे दिले पाहिजेत, आधार दिला पाहिजे। NSFDCकडं प्रकरणं पाठवताना जे हात आकडता घेत आहे त्याच्याऐवजी या महामंडळाला न्याय दिला पाहिजे आणि दुबळ्या समाजातल्या ग्रॅज्युएट झालेल्या सुशिक्षित बेकार पोराला आधार देऊन त्याला संधी द्या। NSFDCकडं मोकळ्या हातानं शिफारस करा, अशा प्रकारची विनंती मला या निमित्तानं करताना मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडं निवेदन देऊन याबद्दल आधार देण्याबद्दलची भूमिका आम्ही सगळेजण शिष्टमंडळाच्या रूपानं मांडणार आहोत। नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल लागला। शरद पवार साहेबांसोबत आपण संपूर्ण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता, आज पुन्हा आपण राष्ट्रवादी आहात, मात्र आज परिस्थिती वेगळी दिसते। नगर परिषद वगळता कुठेही आता राष्ट्रवादी दिसत नाहीये। तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण? मी विकास आघाडीमध्ये आम्ही आघाडी केल्यामुळं वेगळं पक्षाचं क्रेडिट सांगणं योग्य होणार नाही, परंतु मंगळवेढ्याची नगरपालिका जशी मी प्रचार करून पुलोद आणलेलं होतं तशाच पद्धतीनं प्रचार केल्यानंतर आज मंगळवेढ्याची नगरपालिका विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी या नावाखाली स्थापन करून त्या ठिकाणी मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी न्याय मिळाला आहे। वैयक्तिक कर्तृत्व आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही, पण राष्ट्रवादीचा नेता म्हणून अख्खा जिल्ह्याची जी परिस्थिती झाली आहे, राष्ट्रवादी कुठेतरी हद्दपार झाली अशा पद्धतीची स्थिती दिसते। अकलूजपुरती मर्यादित राहिली असं वाटत नाही का? राष्ट्रवादी असं म्हणाले की अकलूजपुरता एका गावापुरता मर्यादित राहिली राष्ट्रवादी। ते त्यांच्या मागं व्याप खूप आहे आणि जरा पैलवान गडी असल्यामुळं ते फार खोलात जाऊन अभ्यास करत नाहीत। निम्म्या ठिकाणी आपण सत्तेत असतानाही पराभूत का झालो त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं। तसं न सांगता फक्त मनगटशाहीच्या जोरावर नुसतं रेटून बोलतात, पण त्याचं नियोजन केल्याचं काही जाणवलं नाही। त्या ठिकाणी आपण का गेलो नाही, आपण त्या ठिकाणी आलेलं अपयश कशाचं कारण आहे, सांगोल्यासारख्या ठिकाणी, पंढरपूरसारख्या ठिकाणी का अपयश आलं पक्षाला, याच्याबद्दलचा विचार काही केलेला दिसत नाही। कुठेतरी आपण 4 आमदार आहेत, 1 खासदार आहे, मात्र तरीही अकलूजपुरती मर्यादित असणारी जी नगर परिषद आहे त्याच्यात लढण्यात आपण मोठ्या प्रमाणावर जी शक्ती आहे ती घालवल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपल्यासारख्या अनुभवी नेते असताना पण अशा पद्धतीने कुठेतरी पक्षाला वताहत होताना वाटत नाही का? 4 आमदार पक्षाचे असताना पक्षाला ताकद मिळणं आवश्यक होतं, पण हा प्रश्न आपण त्या 4 आमदारांना विचारला असता तर आपल्याला अधिक समर्पक उत्तर मिळालं असतं। पण माझ्याकडं अधिकार नसताना
त्याच्यावर अधिकारवाणीनं मी बोलणं हे अतिक्रमण, आमदारांच्यावर अतिक्रमण होईल. ही 4 आमदार, राजू खरेसारखा एक सात्विक आमदार त्या पक्षात असताना त्यांनाही प्रश्न विचारा, ते समर्पकपणानं आपल्याला उत्तर देतील. आता आपण म्हणालात मंगळवेढा आणि पंढरपूरला आघाडी सत्ता आली आहे, तर पालकमंत्री काल असं म्हणत होते की आघाडी आमच्या सोबत येतील, आम्ही सोबत घेऊ. नाही, ते मायाळू आहेत, ते जाऊन बोलून चर्चा करून त्यामध्ये त्यांचा हातखंड आहे, त्यांचा अभ्यास दांडगा आहे. माणसं आपलीशी करण्यामध्ये कागदाला कागद जोडणं, माणसाला माणूस जोडणं, विकास कामानं माणसं आपल्याबरोबर घेणं, या गोष्टी ते करतील. ते अपघातानं पालकमंत्री झालेले नाहीत, मोठ्या कष्टानं पालकमंत्री झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.